सांगण्यामध्ये कबड घडकाला आमच्या एका मेंबरने ते कबड तुमच्या लायब्ररीला दिलं होतं. यावर्षी परत विनंती केली काही पुस्तकं मिळतील का, तशी आम्ही 6,000 पुस्तक यावर्षी MPSCच्या मुलांच्यासाठी आम्ही परत आज देत आहोत या लायब्ररीत. मला वाढदिवसाची निमित्त असते आणि भाऊ, पण त्या वाढदिवसाच्या निमित्ताने काहीतरी समाजाचं देणं लागतो आपण. आणि आनंदाची गोष्ट अशी आहे की एक चांगली लायब्ररी तुम्ही इथं सुरू केलेली आहे. कारण जी लायब्ररी खरंच उद्या घडणारी जी मुलं आहेत, जी मुलं अभ्यास करू इच्छितात, जी भूतपूर्व मुलं आहेत की उद्या जाऊन ज्यांना कुठं अधिकारी बनायचं आहे किंवा सरकारी नोकरीमध्ये जायचं आहे, त्यांना त्याचा लाभ व्हावा ह्या एका चांगल्या उद्देशाने तुमच्या गावातल्या सगळ्या लोकांनी एकत्र हे चांगलं एक उपक्रम सुरू केला. एक खारीचा वाटावून आम्ही त्याला मदत करतो, एवढंच याच्या पाठीमागे एक भावना आहे. पण आज आम्ही इथं आलेलो आहोत तर रोटरी क्लबच्या वतीनं आम्ही अनिलभाऊ बनसोडे यांनाही वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. आणि आम्ही आज जी पुस्तकं दिली ती तुमच्या वाढदिवसाची भेट असं समजा. आणि हे काम तुम्ही करताय हे खूप चांगलं आहे. अजून जितकं तुम्हाला जास्त करता येईल ते तुम्ही करा. कारण आज एक तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं तुम्ही 10वीच्या मुलांचा सत्कार पण ठेवला आहे. त्यामुळं 10वी झालेली मला तर 26 मुलांचा तुम्ही आज सत्कार, गुणवत्ता यादीत आलेली 26 मुलं आहेत. कारण मुलांच्या पाठीवर थाप टाकणे, कारण मी आता शिक्षक आहे, आमचे हरिदास सर मुख्याध्यापक म्हणून रिटायर झाले. त्यामुळे गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या पाठीवर थाप टाकणे हे खरं तर आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण त्या मुलांना त्याच्यातून एक मोटिवेशन मिळत असतं, त्यामुळे त्याच्याने स्फूर्ती मिळत असते आणि त्याच्यातून ती मुलं पुढे जाऊन अजून चांगलं काम करतात. आणि शिक्षणासारखा चांगला दुसरा उद्देश असत नाही. त्यामुळे आजच्या या तुमच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि तुम्ही गुणवंत विद्यार्थ्यांचा पण तुम्ही सत्कार करता, हे पण चांगलं कौतुकास्पद आहे. जे गुणवंत विद्यार्थी आहेत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना आमच्या रोटरी क्लबकडून शुभेच्छा देतो. खूप मेहनत करा, खूप अभ्यास करा. कारण मेहनतीशिवाय आणि कष्टाशिवाय तुम्हाला यश कधीच मिळत नाही. कष्टाला यशाला शॉर्टकट कधी नसतो. तुम्ही बघत असता अनिल बनसोडे तुमचे जे आहेत, अनिलभाऊ बनसोडे ते पोलीस विभागात काम करतात. आणि मगाशी जस्ट बोलता बोलता त्यांनी सांगितलं की 25 मुलं या गावातली आहेत की जी पोलीस भरतीसाठी यावर्षी प्रयत्न करत आहेत. गेल्या वर्षी 2 मुलं पोलीसमध्ये तुमचे सिलेक्ट झालेले आहेत गावचे. हे खूप चांगलं आहे की कुणीतरी समोर रोल मॉडेल असतं, कुणीतरी आपल्या समोर आदर्श असतो. माझ्या गावामध्ये माझे चुलते PWD मध्ये इंजिनियर होते. त्यावेळेला लहान असताना आम्ही त्यांच्याकडे बघायचो, ते गावी आल्यानंतर हे इंजिनियर आहेत, हे डॉक्टर आहेत किंवा, तर त्यावेळेला ती मुलं त्यांच्याकडे बघून घडत असतात. त्यामुळे गावामध्ये अशी पिढी असणं खूप गरजेचं आहे. तुमच्या गावात ते बरेच जण ना, आता सयाची मगाशी त्याशी बोललो नाही मी, तसे बरेच जण आहेत तुमच्या गावात की जे माझ्या परिचयाचे आहेत. तर एक अशी पिढी असते, त्या पिढीकडे बघून मुलं घडत असतात. त्यामुळं तुम्ही हे जे करताय आणि तुम्ही समोरच्या पिढीला जे काय, पुढच्या पिढीला जे काय आदर्श घालून घेता, हे खरंच कौतुकास्पद आहे. हे कार्य असं चालू ठेवा. या वाढदिवसाच्या निमित्तानं पुण्याला शुभेच्छा देतो आणि आम्हाला असंच जेवढी काय शक्य होईल तेवढी रोटरी क्लबच्या माध्यमातून मी तुम्हाला मदत करू तेव्हाच एक शब्द देतो आणि मी आपली रजा देतो. धन्यवाद. धन्यवाद सर, आपण मोलाचं मार्गदर्शन केलं आणि असाच आमच्या पाठीवरती कौतुकाची थाप असू द्या एवढीच विनंती आपल्याला करतो. या ठिकाणी हरिदास सर आपलं मनोगत व्यक्त करीत आहेत.